जेणेकरून आपण लवकरात लवकर कॉल सुरू करू शकतो. साईनाथ सर. साईनाथ सर. हा, थोडं 2-3 मिनिट वाट वेट करूया, कारण ते मांडे सर सर्वांना संपर्क करत आहे. तर ठीक आहे, आपण 3:15 सुरुवात करूया सेशनला. हा, मग तोपर्यंत आपण ते फीडबॅक का त्या दिवशीचं कसं वाटलं याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात हे करू शकता. सर, इतर शाळांच्या लोकांना आपल्याला व्हिडिओ बंद करायला लावा ना सर. सर्व शिक्षकांना विनंती आहे की ज्यांनी अजून चॅट बॉक्स मध्ये आपल्या शाळेचं आणि स्वतःचं नाव शेअर केलं नसेल तर त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये नाव शेअर करा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल कोणत्या शाळेतून जॉईन झालेले आहेत. थोड्याच वेळात आपण सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे सर, सुरुवात करायची. हो सर. सर्वांनी जर कॅमेरा ऑन केला तर ठीक राहील. कृपया सर्वांनी कॅमेरा ऑन करा प्लीज. मंगेश सर, विजय सर, एकता मॅम, इंद्रराज सर, मयूर सर, बाकी शिक्षकांनी पण कॅमेरा ऑन करा प्लीज. येत आहे आवाज. थँक्यू सर. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. आजच्या दुसऱ्या सेशन मध्ये सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे.
यापूर्वी पण सर्वजण तुम्ही जे पहिलं सेशन झालं स्कॉलरशिप संदर्भातलं मार्गदर्शनसाठी, तर त्यासाठी सर्वजण तुम्ही जॉईन असाल आणि त्या सदर सेशनमध्ये पण तुम्हाला अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. तर आजच्या दुसऱ्या सेशनमध्ये पण स्कॉलरशिपसाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा विषय असतात त्याबद्दल आपण अधिकची माहिती माइंडसेट अकॅडमीचे मयूर सर यांच्याकडून समजून घेऊयात. सर्वांना विनंती आहे, आपले कॅमेरा ऑन करा जेणेकरून समजण्यास अधिक सोपे होईल. थँक्यू सर. मयूर सर, आपण सुरू करू शकतो. ओव्हर टू मयूर सर. सर दिसत आहे. थँक्यू सर. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल या सेशन मध्ये. आज जे सेशन आपण घेत आहोत ते वर्ग 4थी ते 7वीची स्कॉलरशिप परीक्षा. त्याच्यामध्ये आपण पहिलं सेशन घेतलं होतं ते बुद्धिमत्ता चाचणी यावर होतं आणि आजचं जे सेशन आहे ते प्रॉपर इंग्लिश या विषयावर आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की टू वे कम्युनिकेशन आपल्याला करायचं आहे. जे विद्यार्थी बघत आहे त्यांना आपण बोलायचं आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत बोलणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला जस्ट जनरली थोडी माहिती देतो की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्लिश या विषयाचे प्रश्न किती असतात आणि कशा पद्धतीने कोणत्या पेपरमध्ये तो असतो. ठीक आहे. तर मी ते सांगून देतो की क्लास 4 अँड क्लास 7 याची स्कॉलरशिप टेस्ट आहे 26 एप्रिलला. आपण इथे जमलेलो आहोत इंग्लिश या विषयाबाबत. ठीक आहे. आपण इथे जमलेलो आहोत इंग्लिश या विषयाबाबत. आता इंग्लिश तर या परीक्षेमध्ये इंग्लिशचे एकूण 25 प्रश्न येतील आणि 25 प्रश्नांपैकी काही जनरली बेसिक प्रश्न येते आणि काही प्रश्न इंग्लिश ग्रामरवर असतात. ठीक आहे. तर इंग्लिश बाबत तुम्हाला जे प्रॉपर मार्गदर्शन देणार आहोत ते स्लाइडच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणजे इथे मॅडम आहे ना, ललिता कोगोडे मॅडम, जे आपल्या इंग्लिशच्या फॅकल्टी आहे माइंडसेट अकॅडमी अंतर्गत काम करतात. तुम्हाला एक स्लाइड दिसेल तुमच्या फोनवर, ते तुम्हाला बघायचं आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना बोलायला लावा, कारण आपल्याला मुलांनी पण चांगलं समजायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्हाला पण त्यांचा आवाज ऐकून खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. तर मी मुलांना बोलतो मुलांसोबत, तर मुलांनी रिस्पॉन्स द्या. कसे आहेत मुलांना सर्व तुम्ही? हॅलो, माझा आवाज येत आहे का? बोला सर. म्यूट ऑन करा, अनम्यूट करा. जी सर, आपकी आवाज आ रही है. ठीक आहे. तर आज जे समजणार आहे ते प्रॉपर इंग्लिश या विषयामध्ये समजणार आहे. तर आपण सुरू करूया. ठीक आहे. तर मी इन्व्हाइट करतो ललिता कोगडे मॅडम, जे तुम्हाला इंग्लिश बद्दल प्रॉपर माहिती देणार. ठीक आहे. आणि समजून पण सांगणार, प्रश्न कसे सोडवायचा आहे, प्रश्न कसा येतो हे सर्व तुम्हाला सांगणार. ललिता कोगोडे, माइंडसेट अकॅडमी मध्ये इंग्लिश ग्रामरची फॅकल्टी आहे. आज आपला पहिलं सेशन आहे. पहिलं ना, सॉरी, आज आपलं दुसरं सेशन आहे आणि आपण आपल्या दुसऱ्या सेशन मध्ये बघणार आहोत की आपली तृतीय भाषा इंग्लिश त्याचा पेपर आपण कसा सोडवून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून. विद्यार्थ्यांना टॉपिक कोणते असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. तर टॉपिक कसे हँडल करायचे, कसा स्टडी करायचा आणि प्रश्न पेपरमध्ये कसे सॉल्व्ह करायचे, कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, आपण ते आता आज गायडन्स घेणार आहोत. सोबतच आपण काही प्रश्न सुद्धा घेऊ मुलांना समजण्याकरिता आणि आजच्या प्रश्नांची उत्तर जास्तीत जास्त ही मुलांकडून यायला हवी असा आपण आज प्रयत्न करू. तर चला बघूया आपण. मला सर थोडं बोलायचं होतं.
मला होस्ट करा जेणेकरून मी स्क्रीन शेअर करू शकतो. हॅलो, बाकी सर्व शिक्षकांना आवाज क्लिअर येतोय? हॅलो, सर्वांना आवाज क्लिअर येतोय ना सर? आवाजामध्ये धरसुळपणा येत आहे सर. ओके, थँक्यू सर. आवाजामध्ये धरसुळपणा येत आहे सर. सुस्पष्ट आवाज येत नाही. मयूर सर, आवाज आहे ना थोडासा बूम होतोय. हो. हा. एक स्टार्ट आहे. स्टार्ट झालेले आहे. तर बघा, स्लाइड सर्वांना स्लाइड दिसत आहे का? मधुसूदन समोरची स्लाइड. येस मॅम. तर बघा, चंद्रशेखर सर लाईव्ह आहेत का? मनोज सर. ओके, मनोज सर, एक रिक्वेस्ट होती. येस. जे काही प्रश्न करू आजच्या सेशनला, तर आम्हाला आशा राहील की सर्वात म्हणजे जास्तीत जास्त उत्तर विद्यार्थ्यांनी द्यावी. त्यामुळे तुम्ही शिक्षकांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता की अनम्यूट करून ठेवा म्हणून. क्वेश्चन जेव्हा पण मी क्वेश्चन करेन तेव्हा आन्सरसाठी प्लीज अनम्यूट करा. येस मॅम. येस. ओके, थँक्यू. सो लेट्स स्टार्ट द सेशन. बघा, आपल्याला जे स्कॉलरशिपचा पेपर येणार आहे, स्कॉलरशिपच्या पेपरला वर्ग 4 किंवा वर्ग 7 या वर्गासाठी जे कोणते विषय येणार आहे, विषयामध्ये जे कोणते टॉपिक्स येणार आहे, तर ते आपण आधी टॉपिक्स बघून घेऊया. आपला सेशन थोडा लेट सुरू झाला 20 मिनिटांनी, त्यामुळे आपण थोडं स्पीडने घेऊया, कारण आपला कम्प्लीट सुद्धा व्हायला पाहिजे वेळेच्या आतमध्ये. तर बघा, इंग्लिश टॉपिक मध्ये सर्वप्रथम वेब डायग्राम येणार. वर्ग 7वीच्या मुलांना जर स्कॉलरशिपचा पेपर म्हटला, तर त्याच्यामध्ये आपण हा जो सिलेबस काढलेला आहे किंवा आजच्या सेशनसाठी जे काही आपण सांगणार आहोत ते वर्ग 4 वर्ग 5वी आणि वर्ग 8वी च्या सिलेबस वरून काढला गेलेला आहे. वर्ग 4वीच्या विद्यार्थ्यांना थोडं बेसिक येणार आणि वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वीचा थोडा बेसिक येणार. परंतु आपल्याला दोन्ही पद्धतीची तयारी करून घेणं आवश्यक आहे. आपलं जरी बेसिक आपल्याला सिलेबस येणार आहे, परंतु बेसिकच्या समोर जे ऍडव्हान्स क्वेश्चन आहे ते सुद्धा आपल्याला हाताळता यावे आणि तशा पद्धतीचेच क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रिपेअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी आधी टॉपिक सांगून देते आणि त्यानंतर आपण 1 बाय 1 क्वेश्चन घेऊ आणि त्याचे आन्सर सुद्धा मिळवू. तर बघा, इंग्लिश टॉपिक मध्ये स्लाइडवर दाखवल्याप्रमाणे वेब डायग्राम येणार, त्यानंतर पंक्च्युएशन येणार, विराम चिन्ह, क्लॉक टाइम घडी असणार किंवा घडीमध्ये ऑलरेडी टाइम दर्शवलेला असणार, त्याचा टाइम किती झालेला आहे ते खाली दर्शवलं जाणार आणि किंवा टाइम अक्षरात दिला जाणार आणि ते तुम्हाला घडीमध्ये सांगावं लागणार. चित्र असणार कदाचित घडीचे आणि त्याच्यावरून तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून सांगावं लागणार की घडीमध्ये काय टायमिंग झालेलं आहे ते. माझा आवाज येते का क्लिअर? मॅम, थोडासा आहे ना बूम होतोय आवाज. मोडतोय का आवाज? बाकी शिक्षकांना हॅलो. येतोय? आई थिंक क्लियर है। अभी तो फिलहाल क्लियर है वॉइस। ओके मॅम. नंबर्स इन वर्ड्स येणार, नंबर जे काही अक्षरामध्ये घ्यावे लागणार ते येणार. त्यानंतर इंटरनॅशनल लेवलचे 2 प्रकारचे क्वेश्चन येणार. वर्ग 7वीला मात्र नक्कीच येऊ शकतात इंटरनॅशनल लेवलचे क्वेश्चन. 4थीला मात्र बेसिक आहे, त्यामुळे 4थीला कदाचित आले किंवा येणारही नाही, परंतु 7व्या वर्गाला येऊ शकतात. आर्टिकल्स दोन्ही वर्गाकडे, कन्व्हर्सेशन असणार 7व्या वर्गासाठी, रीडर्स असणार, ओळी असणार. त्यानंतर
ऍडव्हर्टाइजमेंटवर प्रश्न असणार, कारण आपण स्कॉलरशिपच्या गाईड मधून जेव्हा अभ्यास करतो तर त्या गाईड मध्ये पहिला टॉपिक हा ऍडव्हर्टाइजमेंटचा असतो आणि त्यानंतरच ऍडव्हर्टाइजमेंट झालं, पॅराग्राफ झालं, पोयम झालं, कन्व्हर्सेशन झालं, या पद्धतीने अभ्यासक्रम असून त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आपल्याला सोडवावे लागत असतात. त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट हा टॉपिक सुद्धा आपल्या स्कॉलरशिपच्या पेपरला येणार आहे. पॅसेजवरचे क्वेश्चन्स असणार आणि एक मोठा शब्द दिला जाणार, त्यामधून छोटे छोटे मिनिंगफुल शब्द तुम्हाला काढावे लागणार किंवा बनवावे लागणार, ते सुद्धा पेपरमध्ये येणार आहे. होमोफोन्स असणार, डायरेक्शन, दिशा सुद्धा विचारले जाणार, रिअरेंज द वर्ड सुद्धा असणार. त्यानंतर ऍक्शन वर्ड, चित्रामध्ये ऍक्शन केली जाणार किंवा ऍक्शन वर्ड लिहिले जाणार, त्यामधून तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारले जाणार. डिग्री असणार, 3 डिग्री पैकी कोणती एक डिग्री तुम्हाला तिथे विचारली जाणार. त्यासोबतच पार्ट ऑफ स्पीच मधला कोणताही तुम्हाला टॉपिक विचारला जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह ऑर वर्ब, कोणताही एक टॉपिक विचारला जाऊ शकते. पझल्स असणार तुम्हाला, येस नो मध्ये क्वेश्चन्स असणार 1 किंवा 2. त्यानंतर टेन्स असणार. टेन्स मध्ये एक टेन्सचा एक प्रकार दिलेला असणार, त्याखाली वाक्य दिलेले असणार. दिलेल्या टेन्सचा खालीलपैकी पर्यायातील वाक्य कोणतं, सुटेबल वाक्य कोणतं, ते तुम्हाला निवडून लिहावं लागणार. त्यानंतर फ्रेज असणार, वाक्य दिलेले जाणार आणि त्याचा एका शब्दामध्ये काय अर्थ होतो ते सुद्धा विचारलं जाणार. वर्ब असणार, त्यामध्ये हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब असणार. Yes, any question? मॅम Hello. कंटिन्यू प्लीज, कंटिन्यू करा. Okay. So डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असणार, प्रिपोजिशन असणार, स्लोगन सुद्धा असणार. स्लोगन हा एक तरी स्लोगन येणारच येणार त्यामध्ये. त्यामुळे 4थीचे मुलं असो की 7वीचे मुलं असो, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी विषयामध्ये पण स्लोगन वगैरे पाठांतर करून ठेवणे आवश्यक आहे किंवा लक्षात तरी असणं खूप आवश्यक आहे. इंग्लिश मध्ये पण स्लोगन असणार. तर आपण वळूया आपल्या मेन टॉपिक कडे. तर बघा, स्लाइड वर तुम्हाला दिसत आहे का पहिला क्वेश्चन? पहिला क्वेश्चन स्लाइड वर आलेला आहे. ओके. सो पहिल्या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेव डायग्राम. इथे म्हटलेलं आहे की इनकरेक्ट ऑप्शन तुम्हाला पिक आउट करायचा आहे. इनकरेक्ट 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शन पैकी एक इनकरेक्ट ऑप्शन आहे, तो तुम्हाला दिलेल्या वेब मध्ये फिल करायचा आहे. तर बघा, पहिला आहे की टर्न ऑफ रनिंग टॅप, ड्रिंक इनफ वॉटर, डिसओबे पॅरेंट्स, टेक केअर ऑफ थिंग्स. आता यामध्ये मला सांगा, मी 4ही वाक्याचा अर्थ सांगते, मला मुलांकडून अपेक्षा असेल किंवा मुलांकडून उत्तर हवं आहे की इनकरेक्ट ऑप्शन कोणतं असू शकते आपल्या वेब डायग्राम साठी. तर बघा, पहिला आहे की टर्न ऑफ रनिंग टॅप, वाहत्या नळाची टॅप बंद करणे. दुसरा आहे ड्रिंक इनफ वॉटर, भरपूर पाणी प्या. डिसओबे पॅरेंट्स, पालकांची अवज्ञा करा, पालकांची आज्ञा पाळू नका असा त्याचा अर्थ होतो. टेक केअर ऑफ थिंग्स, वस्तूंची काळजी घ्या. आता या 4ही वाक्यांचा मी अर्थ सांगितलेला आहे आणि स्लाइडवर तुम्हाला वाक्य सुद्धा दिसत आहे. तर मला सांगा मुलांनो, यामध्ये चुकीचं वाक्य किंवा चुकीचं ऑप्शन कोणतं असू शकते आपल्या डायग्राम साठी? 7व्या वर्गाच्या मुलांनी सांगा. कृपया मुलांनी आन्सर द्या याचं. सॉरी सर. मुलांनी आन्सर द्या याचं. आवाज ऍक्च्युली क्लिअर नाही. ओके. तर बघा, याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, डिसओबे पॅरेंट्स. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आहे. सोबतच ओएमआर सुद्धा मी घेते. हे
प्रश्न क्रमांक 1 मधला वयोमान शीर्षक 4 सर्कल आहे. त्या 4 सर्कल मध्ये आपल्याला उत्तर नंबर 3 हवा आहे. मग उत्तर नंबर 3 हवा आहे तर आपण कोणता सर्कल कलर करणार आहोत? वयोमानची शीट प्लस क्वेश्चन स्लाइड दिसत आहे का सर? यस मॅम दिसते. फर्स्ट क्वेश्चन दिसते. आणि ब्लॅकबोर्ड दिसत आहे का? व्हाईट बोर्ड दिसत आहे का? नाही, व्हाईट बोर्ड नाही दिसत आहे. ओके, जस्ट अ सेकंड. सर मनोज सर, तुम्ही पिन केलेलं आहे का व्हाईट बोर्डचं? ते पिन केलं असल्यामुळे ते दिसत नाहीये. तुम्ही होस्ट आहे का सर? होस्ट असेल तर ते क्लिक करा तिथे व्हाईट बोर्डवर. हो हो, हा आता हा, क्लिक दिसतोय. करा. Yes. दिसत आहे ना? ठीक आहे. पेरेंट्स, जर आपल्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असेल तर आपल्याला सर्कल कोणत्या आपल्याला सर्कल कोणता रंगवावा लागेल? प्रत्येक मुलांनी उत्तर द्यायचं आहे. सो आपला ऑप्शन जर ऑप्शन क्रमांक 3 चं जर उत्तर असेल तर आपल्याकडे 4 सर्कल आहे OMR मध्ये. तर 1 2 3 3 नंबरच्या सर्कलला आपल्याला कलर करायचा आहे आणि तो कलर इनर लाईनला आत असंच नेत जायचं. त्यामुळे तुमचा सर्कल परफेक्ट बनेल आणि तुमची शाई सुद्धा बाहेर निघणार नाही. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची की आपला जो सर्कल आहे तो सर्कल जर कम्प्लिटली आहे, कारण OMR मध्ये कुठल्याही पद्धतीची मिस्टेक चालणार नाही. त्यामुळे काय करायचं की जो सर्कल आहे त्याला आधी बाहेरून आत 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 असा कलर करत सर्वात शेवटी आत नाही, त्यामुळे तुमचा कलर सर्कल पण फिल होणार आणि तुमचा पेनाची जी बॅग बाहेर सुद्धा नाही जाणार आणि तुम्हाला ऍक्युरेट मार्क भेटू शकेल. ठीक आहे, तर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. आय होप की तुम्हाला समजू शकेल. जर नाही समजलं तर प्लीज क्वेश्चन करा आणि जर एखाद्या क्वेश्चन मध्ये जर कन्फ्युजन असेल तर नक्कीच पुन्हा विचारा. सेकंड नंबर सो सेकंड क्वेश्चन आहे आपला, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. आता बघा, आपण आधी टॉपिकचे नावं घेतले होते, कोणकोणते टॉपिक्स आपल्याला येणार आहेत आपण ते बघितले होते. तर पहिला तर वेब डायग्राम आला आणि दुसरा आला पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे काय? तर विरामचिन्ह. चौथ्या वर्गाच्या मुलांना विरामचिन्हाची प्रत्येक विरामचिन्हाची नावं लक्षात असायला पाहिजे. मग ते इंग्लिशची असो किंवा मराठीमध्ये असो, प्रत्येकच विरामचिन्ह आपल्या डोळ्याखालून आपण जेव्हा जेव्हा वाचन करतो किंवा लिहितो त्या विरामचिन्ह आपल्या डोळ्यासमोर असणे खूप जास्त आवश्यक आहे. तर बघा, पंक्च्युएशन म्हणजे काय? तर आपले विरामचिन्ह. आता बघा, ते स्लाइडवर डायरेक्टली वाक्यच दिलेलं आहे, अलाउन करा. याच्यामध्ये या सेंटेन्स, हे जे सेंटेन्स आहे हे आपल्या पुस्तकातील धड्यातून घेतलेलं सेंटेन्स आहे. बऱ्यापैकी तुम्ही अभ्यास केलेला असणार किंवा तुमच्या डोळ्याखालून हे सेंटेन्स वारंवार गेलेले असणार. तर बघा की करेक्ट पंक्च्युएशन मध्ये आलेलं वाक्य कोणतं किंवा करेक्ट वाक्य कोणतं आहे ज्याच्यामध्ये ऍक्युरेट पंक्च्युएशन वापरलेले आहेत, विरामचिन्हाचा उपयोग व्यवस्थितरित्या केलेला आहे, असं वाक्य कोणतं? बघा, मी चारही ऑप्शन तुम्हाला वाचून दाखवणार. मला त्यापैकी एकाचं उत्तर सांगा की कोणतं आपलं उत्तर असू शकेल. पहिलं विरामचिन्ह आहे, मी विरामचिन्हाची नावं सुद्धा सांगून देते तुम्हाला. पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, सिंगल इंटू इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे, लुक अनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन, फुल स्टॉप दिलेला आहे. बरं, हे वाक्य बरोबर आहे का पंक्च्युएशनच्या मानाने घेतलं तर? माझा आवाज मला तुमचा आता आवाज येते.
माझा आवाज क्लिअर आहे ना? क्लिअर, चला. सेकंड ऑप्शन आहे की सेकंड ऑप्शन आहे दुहेरी अवतरण चिन्ह कॉमा त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह त्यानंतर पुन्हा दुहेरी अवतरण चिन्ह कंप्लीट. डबल इंटू इन्व्हर्टेड कॉमा लुक कॉमा अनुष्का exclamation mark double into inverted comma complete write one of the children full stop. तर बघा याच्यामध्ये थर्ड ऑप्शन आहे की डबल इंटू इन्व्हर्टेड कॉमा लुक अनुष्का क्वेश्चन मार्क इंटू इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. And fourth option है double into inverted comma look question mark Anushka exclamation mark into inverted comma complete cried one of the children. आता याच्यामध्ये सांगा मला की ऑप्शन कोणता असेल, कारण आपल्या डोळ्याखालून हा धडा पहिले पण दिलेला आहे अनुष्काचा. वर्ग 7व्या वर्गाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला 4थ्या वर्गामध्ये हा धडा होता. 4थ्या वर्गातच होता का हा धडा मुलांनो? अनुष्काचा धडा जो आहे तो 4थ्या वर्गाला आहे का? ओके. क्वेश्चन नंबर 2 चा जे ऑप्शन आहे ते 2 आहे. तर तुम्हाला OMR मध्ये सुद्धा सेकंड सर्कल हा फिल करायचा आहे. सेकंड सर्कल फिल करायचा आहे. आपण डेमो मध्ये त्या पद्धतीने बघितलं की प्रश्न वाचल्याबरोबर जर आपल्याला उत्तर फाइंड आउट झालं, आपण उत्तर शोधलं, तर उत्तर शोधल्याबरोबर तुम्हाला OMR शीट मध्ये डायरेक्ट ते उत्तर कलर करायचं आहे. नाहीतर काय होईल, तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पॅसेज वाचून घ्या, प्रश्नांची उत्तरं सिलेक्ट करून घ्या, प्रश्नपत्रिकेवर टिक मार्क करून घ्या, परंतु घाईघाईमध्ये असं होतं की तुमचं मेन OMR शीट भरायची असते. मेन OMR शीट मध्ये घाई इकडे आणि OMR शीट सर्कल भरायचे असतात. त्यामुळे तुमचा एक मार्ग वाया जाऊ शकतो. ही काळजी घेणं खूप जास्त आवश्यक आहे. प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला OMR मध्ये सर्कल फिल करायचं आहे. ओके, क्लिअर? प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आपण टॉपिक मध्ये बघितल्याप्रमाणे इथे क्लॉक टाइम सुद्धा आपल्याला दिलेला आहे. क्लॉक टाइम मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. मनोज सर, दिसत आहे का बोर्ड आपल्याला? हो सर, दिसतोय बोर्ड. ओके. आवाज येते सर बरोबर? आवाज आहे ना, मला थोडासा बूम येतोय. बाकीच्या शिक्षकांना पण विचारू आपण. ओके. आवाज येतोय सर, सर. बोर्डवर जे लिहित आहे ते प्रॉपर क्लिअर दिसत आहे का? हो हो, आवाज येतोय सर, पण वर्ड ब्लर होत आहेत. ओके ओके, ते नेटवर्कचा इश्यू असेल. बाकी इकडला चांगला इश्यू, म्हणजे इकडला आहे चांगला नेटवर्क. ठीक आहे. सांगा आता, काय काढलेलं आहे मॅडमनी बोर्डवर? काही दिसत आहे तुम्हाला? काय काढलेलं आहे मॅडमनी बोर्डवर? मुलांनी उत्तर द्या प्लीज. बोर्डवर काय काढलेलं आहे मॅडम? आई थिंक क्लॉक को थोड़ा बड़ा बना सकते हैं, अदरवाइज सब विजिबल है. जो आप लिखोगे या डायग्राम्स बनाओगे वो थोड़ा हम बड़ा बना सकते हैं. So is it visible now? Yes. तर बघा आपल्याला क्लॉक टाइम्स वर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. स्लाइड दिसत आहे सर्वांना?
Her lecture was held on 2:30 p.m. She reached 15 minutes before the lecture. What is the correct time of her arrival? आता बघा इथे प्रश्न काय म्हटलेला आहे. आपल्याला प्रश्न समजून घेतला आपण तर आपल्याला उत्तर नक्कीच काढता येईल. मी इथे काढलेली आहे घडी. आपण अंदाजे टाइमही बांधू शकतो, परंतु जर आपण प्रॅक्टिकली थोडं गेलो तर आपले कन्सेप्ट पण क्लिअर होणार, आपले डाऊट्स पण क्लिअर होणार. टाइम कसा शोधायचा, काय शोधायचा, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाईल. कारण हे गरजेचं नाहीये की जो मी आता प्रश्न वाचत आहे हाच प्रश्न पुढल्या परीक्षेमध्ये येणार, अशा पद्धतीने येऊ शकते. तिथे 2:30 PM चा टाइम विचारलेला आहे, कदाचित 4:30 किंवा 4:50 चा टाइम सुद्धा विचारू शकते. त्यामुळे आपल्याला ते टाइम सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. हा कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण एक प्रश्न घेतलेला आहे इथे. तर बघा, हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. त्यांचा किंवा टीचरचा लेक्चर 2:30 PM ला होता. 2:30 PM म्हणजेच काय, 2 वाजून 30 मिनिटं. 2 वाजून 30 मिनिटांचा त्यांचा लेक्चर आहे. शी रीच 15 मिनिट्स बिफोर द लेक्चर. आणि ती तिच्या लेक्चरच्या 15 मिनिटं आधी पोहोचलेली आहे. 30 PM 2:30 PM चा तिचा लेक्चर आहे आणि ती 15 मिनिटं आधीच पोहोचलेली आहे. तर तिच्या पोहोचण्याचा टायमिंग किती? आता बघा इथे 2 वर जो काटा आहे तो आहे तास काटा आणि 12 वर जो काटा आहे तो आहे मिनिट काटा. आता हा मिनिट काटा मी सरळ 30 मिनिटावर नेते. ओके, 30 मिनिटावर म्हणजे तो 6 वर आला. 12 वर नसता तो 6 वर आला. आता इथे वाजले 2:30 PM. इथे किती झाले? 2:30 PM. दुपारचे 2:30 वाजले. हे आहे 2:30 PM. इथे 2:30 PM ला आहे लेक्चर मॅडमचा लेक्चर. परंतु मॅडम 2:30 च्या आधीच पोहोचल्या आणि त्या किती मिनिटं आधी पोहोचल्या? 15 मिनिटं आधी पोहोचल्या. मग जर 12 पासून 6 पर्यंत 30 मिनिटं होत असेल तर आपल्याला त्याच्या अर्धे करायचे आहेत आणि त्यांचं टायमिंग किती शोधायचं आहे की 15 मिनिटं आधी म्हणजे नक्की त्या किती वाजता पोहोचल्या असेल. तर आता इथे बघा 5, 10, 15, 20, 25 आणि 30. ठीक आहे, इथे 15 मिनिटं आधी त्या पोहोचल्या असं म्हटलेलं आहे. मग 15 कुठे आलं? 3 जवळ. इथं झाले आपले 15 मिनिट. मग टीचर कधी आल्या? त्यांचा लेक्चर होता 2:30 ला, पण त्या बिफोर 15 मिनिट्स अराइव्ह झाला. त्यांचा अराइव्हलचा टायमिंग किती? त्यांचा पोहोचण्याचा येण्याचा टायमिंग किती? तर त्यांचा पोहोचण्याचा टायमिंग आहे 3. म्हणजे त्या इथे इतक्या वाजता पोहोचल्या. मग इथे काय झालं? हा टायमिंग कोणता आहे? 2 आपण क्लॉकचा टायमिंग कसा डिसाइड करतो? इथे पूर्ण आवर होऊन जातो. ठीक आहे, इथे कम्प्लीट आवर होतो. त्यानंतर आपले भाग कसे पडतात? आपण 4 भाग पाडतो. पूर्ण तास, सव्वा तास, अर्धा तास, पाऊण तास, पूर्ण कम्प्लीट तास, असे आपले 4 भाग पडतात. मग याला म्हणायचं तरी काय आपण? हे तर आपण मराठीत बघून घेतलं की इथे 15 मिनिटं म्हणजे सव्वा तास, अर्धा तास, पाऊण तास आणि पूर्ण तास. मग आता याला नाव सुद्धा असेलच काहीतरी. मग याचं काय नाव आहे? कोणी सांगू शकेल का? सांगू शकेल का कोणी? हॅलो, मॅमने प्रश्न विचारलाय, कोणी बोललं तर सांगू शकतो? विद्यार्थ्यांपैकी कोणी उत्तर देऊ शकतं? तर प्लीज अनम्यूट करून बोला. सांगा बघू, कोणी हँड रेज करा, असा हात वर करा. टीचर मला येते, मॅडम मला येते, आम्ही घडी शिकलो. येस, एनीवन? येस, हे काय असू शकेल? काय म्हणतात त्याला? बघा, हा जो आहे कम्प्लीट तास आहे. याच्या नंतर जो 15 मिनिटांनी येतो तो असतो, याला आपण म्हणतो क्वार्टर पास.
क्वार्टर पास्ट, काय म्हणतो आपण याला? क्वार्टर पास्ट. त्यानंतर त्याच्या 15 मिनिटांनी येतो अर्धा तास, त्याला म्हणतो आपण हाफ पास्ट. हाफ पास्ट. ते त्याच्या 15 मिनिटांनी येतो पाऊण तास. पाऊण तासाला काय म्हणतो आपण? क्वार्टर टू. क्वार्टर टू त्याच्या समोर जे कोणता अक्षर असेल, जो कोणता अंक असेल त्याला आपण लावलं जातं. ठीक आहे. तर आता इथे बघा, याच्यामध्ये हा कम्प्लीट तास आहे, पुन्हा कम्प्लीट आवर. 15 मिनिटांनी क्वार्टर पास्ट होतो, पण त्याच्या अर्धा तासाला आपण हाफ पास्ट म्हणतो, पाऊण तासाला आपण क्वार्टर टू म्हणतो. अशा पद्धतीचे आपले 4 भाग असतात तासाचे किंवा वेळेचे 4 भाग आपण पाडलेले असतात. त्यानुसार मग आपल्याला प्रश्न सुद्धा असेच असतात. त्यामुळे हा टायमिंग जो आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. शक्यतोवर मुलांनी नोटबुक आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन बसावं सेशन सुरू असताना, जेणेकरून कदाचित जे काही आपल्याला नवीन शिकायला मिळतं ते आपण नोट डाऊन करून आपल्या अभ्यासामध्ये त्याचा एक भाग म्हणून समाविष्ट करू शकतो. त्यामुळे जे पण मुलं आता शाळेमध्ये बसलेले असणार सेशन साठी किंवा घरी बसून सेशन बघत असाल, तर निश्चितच एक गोष्ट नोट डाऊन करायची की पेन आणि नोटबुक घेऊन बसावं. आणि अशा पद्धतीची जी काही नवीन माहिती मिळाली किंवा तुम्हाला कदाचित माहिती असेल परंतु काहीतरी नवीन शिकायला मिळालं, तर अशा पद्धतीच्या गोष्टी नोट डाऊन आपण करून ठेवू शकतो. आणि ते निश्चितच करून ठेवायला पाहिजे. हा आपल्याला समोरच्या जीवनामध्ये उपयोगी पडतो, समोरच्या परीक्षेला आपल्याला उपयोगी पडू शकतो. सो याचा आन्सर असणार क्वार्टर पास्ट. क्वार्टर पास्ट 2 म्हणजे काय? तर 2:15. क्वार्टर पास्ट 2 म्हणजे काय? तर 2:15. हे आपलं उत्तर असणार. 2:30 वाजता मॅडमचा लेक्चर होता, परंतु 2:30ला न पोहोचता मॅडम पोहोचल्या 15 मिनिटांनी आधी. तर तो क्वार्टर पास्ट 2 म्हणजे 2:15 वाजता त्या पोहोचल्या. तर आपलं उत्तर असणार क्वार्टर पास्ट 2, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ओके. तो समोर जाऊया आपण. काही जर अडचण असली तर मला नक्कीच नक्कीच मला प्रश्न विचारू शकता. बघा समोरील स्लाइडवर क्वेश्चन कोणता दिसून राहिलेला आहे? सर मॅम, इथपर्यंत जर काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर प्लीज विचारू शकता. एकता मॅम तुम्ही अनम्यूट आहे, काही प्रश्न आहेत प्लीज विचारू शकता. बघा इथे मी एक संख्या लिहिलेली आहे कम्प्लिटली आणि त्याला एक बॉक्स दिलेला आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? ऍक्च्युली याला आपण इनवर्स मध्ये काय म्हणतो या पूर्ण संख्येला, ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर मला मुलांकडून अपेक्षित असेल उत्तर हे की आपण याला काय म्हणतो आणि कशा पद्धतीने याचं वाचन करतो. प्लीज सांगू शकाल का? ऑप्शन तुमच्या स्लाइडवर आहेत. 100,000, 10,000, 1 million और 10 million. काय असू शकेल याचा आन्सर? मुलांपैकी कोणी आन्सर देईल याचं? मुलांनी आन्सर दिलेला आहे का? सर मॅम रिक्वेस्ट आहे, आपण पण रिस्पॉन्ड करा, जेणेकरून म्हणजे मुलांना थोडंसं मोटिवेट करा, जेणेकरून मुलं पण उत्तरं देऊ शकतील. सर्वांना रिक्वेस्ट आहे प्लीज. हा म्हणजे मुलांना एक भीती दूर होईल की डायरेक्ट कसं बोलायचं आपण. बघा आपण समोर जाऊया, आपल्याला आपलं सेशन पण कम्प्लीट व्हायला हवं. प्रश्न भरपूर आहेत आपले. सो आपण याचं वाचन करतो. आपण लहानपणापासून जेव्हा बेसिक जेव्हा आपण गणित शिकवतो, संख्या शिकवतो, संख्याज्ञान शिकवतो, मुलांना आपण वाचायला शिकवतो,
त्यावेळेस आपण असं शिकवतो ना, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी. आता तिथे कोटी किंवा करोड हा ऑप्शन दिलेला नाही आहे. आपल्या जे 4 पर्याय आहे त्या 4 पर्यायामध्ये कोटी किंवा करोडचा ऑप्शन दिलेला नाही आहे. मग काय काय ऑप्शन दिलेले आहेत? 100,000 दिलेलं आहे, 10,000 दिलेलं आहे, 1 मिलियन दिलेलं आहे, 10 मिलियन दिलेलं आहे. मग आता आपल्याला 100,000 किंवा 10,000, 10,000 तर नाहीच आहे, 10,000 पेक्षा जास्तच संख्या आहे. 1 मिलियन, 1 मिलियन पेक्षा कदाचित 1 मिलियन येऊ शकलं असतं आपलं आन्सर, पण एक शून्य जास्त आहे. तर बघा याच्यामध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे ते 10 मिलियन आहे. कदाचित काही माझं राहून गेलं असेल सांगण्यामध्ये, तर रिस्पेक्टेड सर अँड मॅम, जे पण शाळेवर उपस्थित आहे किंवा शाळेवरून सेशनला अटेंड करत आहे, त्यांनी सुद्धा मला पिनअप करू शकता जर काही राहिलेलं असेल तर, किंवा सांगू शकता. मला चालेल किंवा मला आवडेल जर काही तुम्ही मला पाठिंबा केला किंवा सोबत काही उत्तर सांगण्यात मदतही केली तरी मला आवडेल ते. सो याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4, 10 मिलियन. 10 ठीक आहे. आपण वाचताना विद्यार्थ्यांना हे शिकवतो ना, तर आपण डायरेक्ट लिहून वाचन करत नाही. डावीकडून उजवीकडे वाचायला सुरुवात करत नाही, आपण उजवीकडून डावीकडे वाचत आणतो. आणि तेही कसं, जर इंग्लिश मध्ये वाचायचं झालं तर यू नीड 10, 100,000, 10,000, ठीक आहे, लॅक, 10 लॅक, 10 crore. आणि मराठी काही झालं तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी. अशा पद्धतीने आपलं वाचन असतं. तर त्याच पद्धतीने आपल्याला ते मुलांना सुद्धा सांगायचं असतं. याचा करेक्ट ऑप्शन आहे 10 मिलियन. सो अशा पद्धतीचे तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न असणार, त्यामुळे अंकाचं ज्ञान, संख्या ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. आपले निपुणचे बहुतांश खूपदा टेस्ट वगैरे झालेल्या असेल, ज्या 2 किंवा 3 महिने टेस्ट होत असतात बहुतेक शाळेवर, तर ते संख्या ज्ञान असतं, अक्षर ज्ञान असतं, पॅराग्राफ वाचणं असतं. त्यामुळे ते कदाचित सगळ्या मुलांचे प्रॉम्प्ट झालेले आहेत, चांगला रिझल्टही कदाचित दिसून येऊन राहिलेला आहे. तर हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे, परंतु संख्या वाचन आणि संख्या ज्ञान असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आतासाठीच नाही तर प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक दैनंदिन व्यवहारात, जेव्हा केव्हा तुम्ही पैशाचा व्यवहार बोलताना, पैशाच्या गोष्टी करताना किंवा ज्या काही गोष्टी करता, बिझनेस म्हणा, नोकरी म्हणा, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला संख्या ज्ञान असणं खूप जास्त आवश्यक आहे. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. प्लॅन दिलेले आहे आणि ते आर्टिकल्स यूज करायचे आहेत. आर्टिकल्स आर्टिकल्स किती आहेत मला आर्टिकल्स किती आहेत कोण कोण? बाकीच्यांना आवाज येतोय? तुम्ही बोलत नाही जास्त माणसं बसू मी इथं. मयूर सर, तुम्ही आहेत कॉलला? मे बी डिस्कनेक्ट झाले वाटतं. बाकीच्यांना दिसते स्क्रीन? नाही दिसत आहे. मे बी स्क्रीन नेटवर्क विजिबल इश्यूमुळे ना नहीं ते है और डिस्कनेक्ट झाले, जॉईन करतील. काही आवाज येतो?
ऑल्सो मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज जो क्वेश्चंस पूछे जा रहे हैं, आप अगर आपको जवाब पता है या नहीं भी पता है, कोई भी गलत और सही जवाब नहीं है, आप लोग प्लीज आंसर करिए। जो भी हमारे टीचर स्टूडेंट के साथ हैं, तो आप लोग अनम्यूट करके प्लीज आंसर कर सकते हैं। और बीच में भी अगर आपको कोई डाउट आ रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है, क्लियर नहीं है, तो प्लीज आप लोग अनम्यूट करके हमें बता सकते हैं। सर जॉईन होत आहेत, 2 मिनिटं फक्त. ठीक है, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तो मैं जॉईन झालेत सर, आपण कंटिन्यू करूयात. नेट इश्यू झाल्यामुळे थोडी क्षमा मागते. सुरू करूया आपल्या कंटिन्यूस मध्ये. आपल्या आर्टिकलचा टॉपिक सुरू होता. आर्टिकल्स किती आहे? 3 आहे. कोणकोणते? तर ए अँड द. तर दिलेल्या वाक्यामध्ये स्लाइड दिसत आहे सर्वांना? नो आर्टिकल. सेकंड ऑप्शन आहे द. थर्ड ऑप्शन आहे ए आणि फोर्थ ऑप्शन आहे अँड. ओके. बघा, एक प्रश्न आहे आपल्याला इथे आर्टिकल वापरायचं आहे. या आर्टिकल मध्ये काय म्हटलंय की वी हॅव ब्लँक प्लेस इन जपान. आता इथे बघा, जपान हा एकमेव देश आहे, परंतु जपानच्या समोर इथे काही द वगैरे लागलेलं नाहीये, परंतु याच्या सोबत मात्र एक आर्टिकल लागणार आहे. या आर्टिकल मध्ये आपल्याला या ब्लँक प्लेस मध्ये आपल्याला कोणता आर्टिकल यूज करायचा आहे, तर ते आपल्याला इथे ठरवायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन आहे की नो आर्टिकल, म्हणजे इथे काहीही आर्टिकल लागणार नाही. दुसरा ऑप्शन आहे द, टी-एच-ई, द.
तिसरा ऑप्शन आहे ए आणि चौथा आहे एन. तर आता इथे बघा, इथे वापरायचं गणित काय. आता नियम असा सांगतो ग्रामरचा की आर्टिकल इथे लागणारच आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन हे चुकीचा आहे. पहिला ऑप्शन आपलं पहिला ऑप्शन इथे येणार नाही, कारण इथे आर्टिकल लागणारच आहे. ठीक आहे. दुसरा आहे द. तर द इथे लागू शकत नाही, इथे आहे वॉवेल्स. ठीक आहे. त्या शब्दाच्या समोर आहे वॉवेल्स, त्यामुळे इथे ए किंवा एन पैकी दोन काही लागेल, परंतु द मात्र इथे लागू शकणार नाही, कारण दचा उच्चार एकमेव वस्तू असते त्याच्या समोर लागले जाते किंवा एक पर्टिक्युलर वस्तू दाखवण्यासाठी पर्टिक्युलर गोष्ट सांगण्यासाठी आपण दचा वापर करतो. तर इथे बघा, एकतर ए लागेल नाही तर एन लागेल. एचा वापर आपण कधी करतो, कॉन्सोनंट आणि व्हावेल दोन आपल्याकडे असतात. ठीक आहे. याच्यामध्ये कॉन्सोनंट कसं असतं, एक व्हावेल्स किती आहे 5 आहे, व्हावेल्स 5 आहे. ए ई आय ओ यू यामध्ये ए ई आय ओ यू आणि या व्यतिरिक्त उरलेले एकूण अल्फाबेट किती आहेत रे, एकूण अल्फाबेट किती आहे, एकूण अल्फाबेट आहेत 26. त्या 26 पैकी हे 5 जे आहेत ते व्हावेल्स आहेत. ठीक आहे. त्याला स्वर असं म्हणतो आपण. एकूण व्हावेल्स 5 आहेत, तर त्या 5 आणि 26 - 5 उरले किती 21. तर 21 किती आहे, कॉन्सोनंट आहे. ठीक आहे. कॉन्सोनंट आहे, 21 कॉन्सोनंट आहे. ते 21 त्या कॉन्सोनंट मध्ये जसं बी आहे, सी आहे, डी आहे, एफ आहे, जी आहे, एच आहे. हे सगळे अक्षर याच्यामध्ये येतात कॉन्सोनंट मध्ये. तर आपला हे पार्ट सुद्धा शिकणं खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात असेल तर आता आपण हे आर्टिकल फिल करू शकतो. इथे बघा, वी हॅव ब्लँक इन जपान. इथे द लागणार नाही, नो आर्टिकल इश्यूज नाही, आर्टिकल इथे लागणारच आहे. इथे का नाही लागणार, त्याचा आन्सर आहे इथे कॉन्सोनंट नाही आहे, इथे आहे व्हावेल्स. इथे व्हावेल्स आहे. आय हा काय आहे, व्हावेल्स आहे. व्हावेल तर आहेच आहे, परंतु त्याचा उच्चार सुद्धा आपण ई म्हणून केलेला आहे. मराठीमध्ये आपण उच्चार करत असताना ई आय, आयला उच्चार ई आहे, त्यामुळे याचा जो उच्चार बनतो INN इन, तर इन चा उच्चार ई असा येतो, त्यामुळे तिथे एन एनच लागणार. काय लागणार इथे, एन लागणार. म्हणजे आपलं आर्टिकल काय होणार, एन. वी हॅव एन इन जपान. ठीक आहे. त्याचा अर्थ राहण्याची व्यवस्था असा होतो. ठीक आहे. तर आपल्याला हेच बघायचं होतं, याचा अर्थ काय हे आपल्याला मॅटर करत नाही. या शब्दाच्या सुरुवातीला कोणतं अक्षर आलेलं आहे त्याला अनुसरून आपल्याला आर्टिकल कोणतं वापरायचं आहे हे मात्र आपल्याला नक्कीच माहिती करून घेणं आवश्यक. ओके, एवढं क्लिअर आहे का, एवढं क्लिअर आहे का. मला उत्तर येत नाहीये अपेक्षेप्रमाणे, तर मी असं समजून चालते की तुम्हाला समजत आहे आणि मी माझे प्रश्न कंटिन्यूस मध्ये करते. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. इथे बघा, कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. कन्व्हर्सेशन आणि त्या कन्व्हर्सेशन मध्ये म्हटलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन कन्व्हर्सेशन. आपल्या टॉपिक मध्ये कन्व्हर्सेशन हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कन्व्हर्सेशन करत असताना आपल्याला दिलेल्या चित्राप्रमाणे काय तिथे समजून येत आहे हे सुद्धा आपल्याला गेस करणं खूप महत्त्वाचं आहे. आता लहान मुलांचं असं असतं की केवळ पुस्तकामध्ये टॉपिकच दिलेला आहे आणि तो टॉपिक वाचून त्याला समजून घ्यायचा आहे, तर कदाचित त्याला बोर होते. बहुतांश आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक धड्याचं काहीतरी चित्र असतंच असतं लहान मुलांना समजून सांगण्याकरिता. तेच मोठ्या वर्गात जेव्हा तुम्ही कॉलेजला वगैरे जातात तेव्हा पुस्तकामध्ये चित्र नसतात, तेव्हा फक्त लिखाण असतं, पॅरेग्राफ्स असतात. ठीक आहे. परंतु लहान मुलांना किंवा छोट्या वर्गाला जो दिलेला टॉपिक आहे तो समजून सांगण्याकरिता चित्राच्या द्वारे सुद्धा समजून सांगणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते चित्र असतंच असतं.
सांगा, या कन्व्हर्सेशन साठी एक चित्र सुद्धा दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे आणि ते दोन्ही मुलं काय कन्व्हर्सेशन करत असणार? काही आयडिया, काही अंदाज आहे का तुम्हाला? येस, कोणी सांगू शकेल का मला की काय तिथे त्या चित्रामध्ये दिसून राहिलेलं आहे? ओके, चित्र बघा. एक मुलगा बसलेला आहे आणि दुसरा मुलगा उभा आहे. ठीक आहे, उभा आणि तो बेंड करून समोरच्या मुलाशी काहीतरी बोलत आहे. ऍक्च्युली त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे, कदाचित ती पाण्याची बॉटल असावी, कारण कन्व्हर्सेशन मध्ये आहे. तर आपण कन्व्हर्सेशन ठेवूया. इथे काय म्हटलंय की एक खाली दिलेल्या पर्यायापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि निकालासाठी तिथे भरायचं आहे. तर अमन म्हणतो, I spilled water on your shirt. सुजल, never mind, it will dry up. तर बघा, दोघा मुलांचं कन्व्हर्सेशन आहे. अमनच्या समोर एक रिकामी जागा दिलेली आहे, परंतु समोरचं वाक्य मात्र कम्प्लीट केलं गेलेलं आहे की I spilled water on your shirt. मी तुझ्या शर्टवर पाणी फेकलं, सांडवलं. ठीक आहे, तर सुजल म्हणतो की नेव्हर माइंड, काही हरकत नाही, ते सुकून जाणार. इट विल ड्राय अप, सुकून जाणार. तर काय करणार? चुकी झालेली आहे. मग चुकीसाठी आपण कोणता शब्द वापरतो? माझ्याकडून चुकी झालेली आहे, मी सुजलच्या शर्टवर पाणी सांडवलं. मी काय म्हणणार त्याला? मी पुन्हा पाणी फेकेल का त्याच्यावर? की माझ्याकडून जी चुकी झाली त्याची माफी मागेल ना मी? काय म्हणणार? ऑप्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे. आय लाईक इट. जर मी सुजलच्या शर्टवर पाणी सांडवलं ते मला आवडेल का, किंवा ते त्याला सुद्धा आवडेल का? मग तो ऑप्शन आपण रिजेक्ट करूया, तो ऑप्शन येणार नाही. माय प्लेजर. अच्छा, मी शर्टवर पाणी सांडवेल आणि मीच म्हणाल माय प्लेजर, मी तुझ्या शर्टवर पाणी सांडवलं. मग त्याला आवडेल का? ते नाही आवडणार, तो चिडणार कदाचित. तिसरा ऑप्शन आहे आय एम सॉरी. तिसरं काय ऑप्शन आहे? आय एम सॉरी. मग चौथा ऑप्शन कडे आपल्याला जाण्याची गरज नाहीये. आपल्याकडून चुकी झाल्यावर आपण एखाद्याला क्षमा याचना करतो. काय म्हणतो? आय एम सॉरी. तर याचं उत्तर असणार आय एम सॉरी. ठीक आहे, तिसरा ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट आहे. आय एम सॉरी. तिसरा सर्कल आपल्याला फील करायचं आहे. आय एम सॉरी, आय स्पाइल वॉटर ऑन युअर शर्ट. ठीक आहे, कन्व्हर्सेशन क्लिअर आहे. कन्व्हर्सेशन तुम्हाला अशाच पद्धतीने सोपं येणार. एवढे जास्त टेन्शन नका घ्या. तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. प्रत्येक कॉन्सेप्ट समजून तुम्हाला अभ्यास चांगलाच होईल आणि तुम्ही पेपरही चांगल्याच प्रकारे देऊ शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही Yes, any question, please? So, ma'am, students. कुणाला काही डाऊट किंवा प्रश्न असेल तर प्लीज विचारू शकता. अनम्यूट करून बोला प्लीज. आप लोग चैट बॉक्स में भी लिख सकते हैं. Okay. So, next question is जाऊया आपण. Choose the correct option for the reader. आता इथे रीडर दिलेली आहे. आपण घेतलेल्या टॉपिक मध्ये बघितलं होतं रीडर. ठीक आहे, रीडर. कुणाला आवडतात रे रीडर सोडवायला? कोडी सोडवायला कोणाला आवडतात? बघा, आपल्याकडे प्रत्येकाकडे न्यूजपेपर येतो का? न्यूजपेपर मध्ये बघा एका पानावर कोडी असतात. सुडोकू म्हणून एक कोडी असतात. ठीक आहे, सुडोकू असतं. त्यानंतर बहुतांश रीडर्स असतात. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा रीडर्स असतात आणि आपल्याला सोडवायला ती मज्जा पण येते की माझी लाल चोच आहे, हिरवे माझे पंख, शरीरही माझे हिरवं, टोकदार माझी नखे, सांगा तुम्ही कोण? तर पोपट. कोण? पोपट. म्हणजे अशा पद्धतीचे कोडी असतात आणि ती तुम्हाला सोडवायची असतात. तर इथे सुद्धा त्याचप्रमाणे एक प्रश्न दिलेला आहे की आय एम एन इन्सेक्ट. मी एक किडा आहे
बट आय हॅव 8 legs. आणि पण मला 8 पाय आहेत. आय व्ह्यू माय वेट. मी माझे जाळे स्वतःच विणतो. सांगा बघू मी कोण? मग कोण असेल रे तो? कोण आपले जाळे स्वतःच विणतो? आणि अशा कोणता किडा आहे त्याला 8 पाय सुद्धा असतात? तो एक किडा आहे आणि तो स्वतःची जाळे स्वतःच विणतो. कोण आहे असा? तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे त्याला. तुमच्याच आसपास मध्ये कधी कधी असतो. सांगू शकाल मला? बघा, त्याचं नाव आहे स्पायडर. त्याचं नाव काय आहे? स्पायडर. स्पायडर असतो ना, ज्याला 8 पाय असतात, स्वतःचं जाळं स्वतःच विणतो आणि तो इन्सेक्ट मध्ये मोजला जातो. म्हणजे आपला आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आपलं काय असणार? आन्सर असणार. अशाच पद्धतीने खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन असणार तुम्हाला. तुम्हाला म्हणजे निश्चितच सोडवण्यासारखं वाटेल की पेपर खूप इंटरेस्टिंग असणार. की जसे जसे तुम्ही प्रश्न बघाल तसे तसे तुम्हाला प्रश्न सोडवण्याची आवड निर्माण होईल. इतके छान आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आपल्या कॉलेजमध्ये असणार आहे. आणि आपणही घेणार आहोत आता त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन असणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि उत्तरेही द्या. ओके, वळूया आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे. बघा, पुन्हा कन्व्हर्सेशन आलेलं आहे. पुन्हा कन्व्हर्सेशन आलेलं आहे. या कन्व्हर्सेशन मध्ये बघा काय लिहिलं आहे. हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टिडी. तुमची हँडरायटिंग खूप चांगली आहे आणि स्वच्छ आहे. इट रिअली लुक्स नाईस. आणि ती दिसायला पण खूप छान आहे. त्यावर बी उत्तर देतो थँक्स. त्यावर बी काय उत्तर देतो? थँक्स. मग आता हे कन्व्हर्सेशन बघून आपल्याला समोरचा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन. एक सिच्युएशन इथे दिलेली आहे कन्व्हर्सेशनची आणि त्याला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की त्या कन्व्हर्सेशन मध्ये की दिलेल्या पर्यायापैकी असा कोणता शब्द असेल की त्या कन्व्हर्सेशनला सूट करेल. मग बघूया आपण ऑप्शन. क्लमसी आहे, एक्सलेंट आहे, अनटिडी आहे आणि शॅबी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा ऑप्शन नंबर 1 जो आहे क्लमसी. तर क्लमसीचा अर्थ होतो अनाडी. काय होतो? अनाडी. मग दिलेल्या कन्व्हर्सेशन मध्ये काय करायचं आहे? त्या कॉम्प्लिमेंट मध्ये अनाडी हा शब्द सूट होईल का? की ए ची हँडरायटिंग खूप छान आहे आणि स्वच्छ आहे तर त्याला आपण अनाडी म्हणू का? ठीक आहे, कारण तो अभ्यासू मुलगा असेल, छान अभ्यास करत असेल. माझा आवाज येते का? हॅलो, आवाज येतोय मॅम. ओके ओके. सो कन्व्हर्सेशनला अनुसरून आपल्याला एक असा शब्द तयार करायचा आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन पैकी जो क्लमसी हा शब्द आहे त्याचा अर्थ होतो अनाडी. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो अनाडी. मग आपण त्या कॉम्प्लिमेंट त्या कन्व्हर्सेशनला अनाडी ही कॉम्प्लिमेंट देणार का? तर त्याची हँडरायटिंग स्वच्छ आहे, सुंदर आहे, दिसायला देखणी आहे. मग आपण त्याला अनाडी म्हणू का? नाही म्हणू शकणार. त्यानंतर दुसरा आहे एक्सलंट. एक्सलंट, उत्कृष्ट. ठीक आहे, उत्कृष्ट हा शब्द आहे आणि त्याची हँडरायटिंग पण खूप छान आहे. तर आपण या शब्दांनी कॉम्प्लिमेंट उत्कृष्ट. तुझी हँडरायटिंग, तुझे हस्ताक्षर छान आहे, एक्सलेंट आहे, उत्कृष्ट आहे. तर हा ऑप्शन आपण त्याला देऊ शकतो. ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आपलं उत्तर असणार. ऑप्शन नंबर 2 काय असणार आपलं उत्तर असणार. तर इथे बघा बाकी याचे जे 3 ऑप्शन पुढे 2 ऑप्शन आहे अनटिडी. अनटिडी म्हणजे काय? तर अस्वच्छ. अस्वच्छ हा शब्द तर बिलकुल नाही येणार कारण कन्व्हर्सेशन मध्येच टीडी दिलेला आहे. टीडी दिल्यावर अनटीडी हा शब्द त्याला लागू पडणार नाही. ठीक आहे. चौथा आहे शाली. अर्थ थोडेफार नवीन असणार. आपण
शब्द थोडेफार नवीन आहेत, हे आपण जाणून घेऊया. ठीक आहे. शाली मीन्स इट्स फाटका तुटका, जसा आता काय म्हणू आपण त्याला, की तुटके शब्द ज्याला म्हणू आपण, अस्ताव्यस्त झालेले अस्ताव्यस्त शब्द. ठीक आहे. शाली तर त्यातून ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर असणार. अशा पद्धतीनं आपण जर पेपर सोडवतही असेल तरी छोटी छोटी का होईना आपल्याला ग्लोसरी माहिती असणं आवश्यक आहे. डिक्शनरी मधले शब्द पाठ्यक्रम करत चला. प्रत्येक कवितेमध्ये प्रत्येक धड्यामध्ये शब्द असतात, त्या शब्दांचे अर्थही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण अंदाजे उत्तर शोधू शकत नाही किंवा अंदाजे उत्तर टिकमार्क करू शकत नाही. आपल्याला क्लॅरिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा पॅरेग्राफ आहे, इथे स्लाइड दाखवा. पॅरेग्राफ आहे, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 14 क्वेश्चन नंबर आहे आणि इथे 14, 15, 16 ला प्रश्न दिलेले आहेत. वरती बघा, वरती गेलेली स्लाइड वरती बघा. बघा क्लिअर दिसत आहे का हा पॅरेग्राफ? वर्ग 7वीचे मुलं, पॅरेग्राफ क्लिअर दिसत आहे का? जर क्लिअर दिसत असेल तर मला एक वाक्य कोणीतरी वाचून दाखवा. कोणीतरी एक वाक्य वाचून दाखवा प्लीज. वर्ग 7वीचे मुलं, आपल्याला पटापट उत्तर देण्याची सवय असायला पाहिजे, कारण पुढल्या वर्षी आपण 8व्या वर्गात जाणार आहोत. ही आपली पायरी आहे समोर जाण्याची. त्यामुळे आपण प्रत्येक दृष्टीने समोर असणं, तयार असणं खूप महत्वाचं आहे. कुणी आपल्याला उठून उभंही केलं तर रे वाचरे तर आपल्याला वाचता आलं पाहिजे. पटकन उभं होऊन किंवा पटकन शब्द निघाले पाहिजे. कोणीतरी वाचून दाखवेल का मला? ओके, मी तुम्हाला पॅरेग्राफ वाचते, त्यामुळे क्वेश्चन तरी ऍटलीस्ट देण्याचे क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. Little Ashley is a daughter to her parents, a sister to her brother, a friend of Kanika, and a student of Miss Sunaina. And she is the same person. She performs different functions according to the relationship that she has with the different people. Okay. एका मुलीविषयी हा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि तिच्याविषयी त्या पॅरेग्राफवर प्रश्न सुद्धा केलेले आहे. आता बघा पॅरेग्राफ नुसार प्रश्न आहे पहिला, हु इज मिस सुनैना. आपल्याला आपण पॅरेग्राफ चांगल्या पद्धतीने वाचला असेल तर उत्तरही आपल्याला निश्चितच देता येईल. एका शब्दातून उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे. तर हु इज सुनैना. सुनैना डॉटर होती का, टीचर होती का, सिस्टर होती का, की ब्रदर होता? ठीक आहे. तर आपल्याला इथे काय होणार, हु इज सुनैना. हु इज सुनैना. पॅरेग्राफ मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, सेकंड लाईन. सेकंड लाईनचा 6वा वर्ड, 5वा 6वा वर्ड. ठीक आहे. सेकंड लाईनचा 5वा 6वा वर्ड त्यामध्ये दिलेला आहे. हु इज सुनैना. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की लाईन क्रमांक 2 त्याच्यामध्ये 5वा 6वा 4था 5वा 6वा शब्द स्टुडंट ऑफ मिस सुनैना. ऍक्च्युअली ही स्टुडंट आहे सुनैनाची, म्हणजे निश्चितच सुनैना या कोण असणार, डॉक्टर तर नसणार. ठीक आहे. सुनैना असणार टीचर. स्टुडंट ऑफ सुनैना, स्टुडंट ऑफ मिस सुनैना म्हटल्यावर त्या निश्चितच टीचर असणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 सॉरी ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार, उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड enemy. enemy.
इनेमी. मला सांगा रे, ऑप्शन मध्ये दिलेलं आहे स्मॉल, फ्यू, डिफरंट, फ्रेंड. आता सांगा इनेमीचा अर्थ काय आणि इनेमीचा विरुद्ध अर्थ ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तर त्याचा विरुद्ध अर्थ म्हणजे त्याचं उत्तर असणार. तर त्याचं उत्तर काय? काय असणार त्याचं उत्तर? इनेमीचं उत्तर बघा. पहिले तर आपल्याला इनेमी या शब्दाचा अर्थ माहित असायला पाहिजे. इनेमी म्हणजे होते शत्रू. इनेमी म्हणजे होते शत्रू. ठीक आहे. इनेमी म्हणजे शत्रू. तर आता ऑप्शन मध्ये बघा, शत्रूचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मराठीमध्ये म्हणायला गेलं तर शत्रूचा विरुद्धार्थी शब्द मित्रत्व. डायरेक्ट सांगेल 4-5 3-4 ऑप्शन मी घेत बसणार नाही. आपल्याला डायरेक्ट माहिती आहे शत्रूचा विरुद्धार्थी शब्द हा मित्रच होते. तर मित्राला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रेंड. ऑप्शन आहे का फ्रेंड? फ्रेंड ऑप्शन आहे का खाली? जर आहे तर फ्रेंड हेच त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. सर्कल आपल्याला 4 वर कलर करायचा आहे. 4 सर्कलला कलर करायचा आहे. ठीक आहे. पॅराग्राफ खूप सोपे आहे आणि निश्चितच तुम्ही सोडवू शकाल. इतके सोपे आहे तिथेच बघायचं आहे आणि तिथेच सोडवायचं आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. इंग्लिश हा खूप जास्त हार्ड सब्जेक्ट नाही आहे. समजून घ्या. एकदा का समजले तर तुम्ही स्वतःच ते प्रश्न सोडवू शकता. काही जर अडचण असेल सर, मॅम किंवा विद्यार्थी मित्र मैत्रिणी काही अडचण असेल तर प्लीज मला कळवा तसं. ओके. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे बघा एक मोठा शब्द दिलेला आहे. ठीक आहे. त्या मोठ्या शब्दापासून आपल्याला काय करायचं आहे तर क्रिएचर. क्रिएचर क्रिएचर हा शब्द दिलेला आहे आणि क्रिएचर पासून काय म्हटलंय? रीड द फॉलोइंग वर्ड केअरफुली. या वर्डला केअरफुली वाचायचं आहे. या वर्डला काय करायचं आहे? केअरफुली वाचायचं आहे. आय फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि असा ऑड वन आउट काढायचा आहे जो या शब्दामध्ये नाहीये किंवा या शब्दापासून बनलेला नाहीये. ऑप्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये ईएटी बनतो का रे? या क्रिएचर पासून ईट हा शब्द बनतो का? ईट हा मिनिंगफुली शब्द आहे. ईट म्हणजे खाणे होते. ठीक आहे. ईट म्हणजे खाणे होते. तर ईट हा शब्द इथे दिलेला आहे का? ईट. यस ते दिलेला आहे. तर क्रिएचर या शब्दापासून एक शब्द तयार झाला 3 लेटर वर्डचा ईट म्हणजे खाणे. ठीक आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे ते आर. ठीक आहे. अॅमिझर वर्बर हेल्पिंग वर्बर. ठीक आहे. तर आर हा शब्द आहे. क्रिएचर मध्ये आर आहे का रे? तर ARE. यस मॅम आर आहे. आपल्याला इकडून तिकडून शोधावं लागेल परंतु बाहेरचा घेता कामा नये. आपल्याला या शब्दातून अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहे. हा सुद्धा 3 लेटर वर्ड आहे. हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे आर सुद्धा क्रिएचर पासूनच बनलेला आहे. तर इथे 3 नंबर आहे कॅप्चर. मग आता बघा कॅप्चर मध्ये किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 लेटर्स आहेत. क्रिएचर मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे. कॅप्चर मध्ये CA आहे का? CA आहे. त्यानंतर CA भेटला आपल्याला. P आहे का? CREATURE. P आहेच नाही. ऑड वन आउट कोणता आहे? मग जास्त शोधायची गरज नाहीये. तिसरा सापडला ना मग वेळ वाया घालवायचा नाही चौथ्यापर्यंत. तिसरा भेटलेला आहे. मग प्रश्न क्रमांक 16 मधला तिसरा पर्याय हेच आपलं उत्तर आहे. त्यालाच आपल्याला कलर करायचं आहे. त्यामध्ये काही आणखी तुम्हाला प्रश्न असेल किंवा काही डाऊट असेल तर प्लीज आस्क मी. मी तयार आहे उत्तर द्यायला.
सो यामध्ये काही डाऊट आहे सर मॅम किंवा स्टुडंट? यामध्ये काही डाऊट आहे का? तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न पुस्तकात सुद्धा आहे आणि या पद्धतीचे प्रश्न खूप जास्त इंटरेस्टिंग असतात. नवीन वर्ड शोधायला मिळतात. मुलांना सुद्धा एक काय म्हणतात त्याला आपण नवीन नवीन वर्ड इन्व्हेंट करू शकतात मुलांना जर आम्ही खूप मोठे मोठे शब्द दिले आपण सांगणारे याच्यामध्ये टाईज मेन त्याच्यामध्ये शब्द शोधून काढणार MENT होते मग MET मेन होते ठीक आहे MET मॅट होते त्याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या शब्दांपासून विद्यार्थ्यांना जर आपण नवीन नवीन शब्द तयार करायला लावले छोटे छोटे पण अर्थपूर्ण तर नक्कीच विद्यार्थी आपापले इन्व्हेन्शन करणार त्यांना नवीन नवीन वर्ड सुद्धा शिकायला मिळणार. अशा पद्धतीची प्रॅक्टिस सुद्धा आपण घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांची. हे क्लिअर आहे का सर्वांना? आज एकही उत्तर येत नाहीये. डेमो क्लासला तरी खूप छान रिस्पॉन्स होता परंतु इंग्लिश लेक्चरला काही रिस्पॉन्स येऊन नाही राहिलेला आहे. मला कळायला हवं की मी जे काही सांगत आहे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे का? सर मॅम मनोज सर येस मनोज सर आवाज येतोय का माझा? जी जी आवाज आ रही है. आवाज येतोय मॅम. सर नंबर 3. 3 आया है आंसर. ओके मंगेश सर के यहाँ से आया है आंसर 3 ऑप्शन 3. येस आणि ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. कारण इथे मध्ये जे इट आहे आर आहे किंवा क्रिएट हा शब्द आहे हा सुद्धा याच्यापासूनच तयार झालेला आहे CREAT क्रिएट. परंतु कॅप्चर हा असा शब्द आहे की CATURE हे अक्षर तुम्हाला इथे मिळून जाणार परंतु P हा दुसरीकडून आलेला शब्द आहे हा या शब्दाचा अक्षर नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. ओके आपण बघूया समोर. ऑप्शन नंबर 4 नहीं है बेटा. बघा समोरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय स्लाइड दिसत आहे का? स्लाइड दिसत आहे. आपण घेऊया होमोफोन. होमोफोन हे बघा होमोफोन दिलेला आहे. ठीक आहे. फोन म्हणजे काय रे? फोन म्हणजे काय होते? फोन हा प्रत्येकाला माहिती आहे. होमोफोन म्हणजे काय रे? सांगू शकाल का कोणी? होमोफोन येस. होमोफोन म्हणजे याचा अर्थ असा होईल की शब्द आहेत काही शब्द आहेत ज्याचे उच्चार समान आहे परंतु स्पेलिंग मात्र भिन्न आहे. ठीक आहे. स्पेलिंग आणि अर्थ मात्र भिन्न आहे परंतु त्याचे उच्चार मात्र सारखे. त्याला काय म्हणतो आपण? होमोफोन म्हणतो. ऑप्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे. एक नंबरवर आहे ग्रीक. ठीक आहे. एक नंबरवर आहे ग्रीक. दुसऱ्या नंबरवर आहे ब्रेक. सॉरी दुसऱ्या नंबरवर आहे ब्रेक. तिसऱ्या नंबरवर आहे ब्रिक. पुन्हा ब्रिक आलेला आहे बघा. वरती पण एक नंबरवर ब्रिक आहे. खालच्या स्पेलिंग मात्र वेगळं आहे परंतु उच्चार मात्र सारखा आहे आणि 4 नंबरवर दिलेला आहे ब्रेव.
4 नंबरवर दिलेलं आहे ब्रेड. आता मला सांगा हे होमोफोन्स आहे, ठीक आहे, होमोफोन्स आहे. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 त्याचा उच्चार आहे तो कसा आहे, सारखा आहे. BRICK ब्रीथ आणि BREK BAK ब्रेड. ब्रेड म्हणजे काय, उच्चार जरी सारखे असला परंतु स्पेलिंग मात्र भिन्न आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा भिन्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 इथे सुद्धा ब्रेड ब्रेड, ठीक आहे. सुरुवातीचा उच्चार सारखा आहे, शेवटी मात्र इथे कॉन्सोनंट आलेले आहे, परंतु उच्चार मात्र ब्रेड ब्रेडचा सारखा आहे. तर इथे बघा आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, इफ यू ड्रॉप युअर फोन, इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट, काय असेल याचं उत्तर सांगा बरं. 4 ऑप्शन मी दिलेले आहेत, काय असेल, काय असेल याचं उत्तर. येस एनीवन टेल मी प्लीज, काय असेल याचं उत्तर. 1 2 3 4. येस, सांगू शकेल का, आपल्याला थोडं लवकर लवकर घ्यावं लागेल, बहुतांश प्रश्न आपले बाकी आहेत आणि OMR बद्दल सुद्धा घ्यायचं आहे. तर ओके, प्रश्न आपला हा शेवटचा समजूया. हा नाही, एक स्लोगन राहिलेला आहे, स्लोगन घेऊन घेऊया. स्लोगन आहे, ठीक आहे. त्याचा ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 समजूयाला आणि ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर आन्सर आहे, ठीक आहे. तर होमोफोन्स असे असतात, स्पेलिंग मात्र वेगळं असतं, उच्चार मात्र सारखे असतात, परंतु अर्थ तरी सुद्धा भिन्न राहतो. तर अशा पद्धतीचे होमोफोन्स तुम्हाला बहुतेक वेळा आलेले असणार. तसं सेम, हा स्लोगन. ओके, स्लाइडवर स्लोगन दिसून राहिले का तुम्हाला, स्लोगन कम्प्लीट बघा, कम्प्लीट द स्लोगन आहे. ते स्लोगन तुम्हाला पाठांतर असणे आवश्यक आहे की अर्ध स्लोगन म्हटल्याबरोबर बाकीचा उरलेला स्लोगन तुम्हाला पटकन झटकन उत्तरामध्ये. येस, तिसरा आहे, काय आहे तिसरा. येस तिसरा येस अवॉइड. तिसरा काय आहे, अवॉइड. अवॉइड प्लास्टिक अँड स्टॉप द पोल्युशन. अशा पद्धतीचे अनेक स्लोगन्स असणार तुम्हाला, है ना. सेव्ह ट्रीजचे पण असणार ना, ठीक आहे. त्यानंतर डू नॉट वेस्ट वॉटर. तर अशा पद्धतीचं अवॉइड इथे काय असणार, अवॉइड. अशा पद्धतीचे स्लोगन सुद्धा असणार. टॉपिक मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द करणं आवश्यक आहे. कोणताही एक शब्द असणार, परंतु ते तुम्हाला येणं खूप महत्वाचं आहे. नंबर्स इन वर्ड्स, नंबर दिलेले असणार, त्यांना अक्षरामध्ये कसं लिहायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आर्टिकल्स करून ठेवा, हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. सेंटेन्स आणि टेन्स सुद्धा महत्वाचे आहे, ठीक आहे. टेन्सचा घेऊ एकच क्लास. टेन्स, टेन्स माहिती आहे का, टेन्स. टेन्स टेन्स किती प्रकारचे आहे, नाही ह्याच्यामध्ये नाही. मॅम 3 3, व्हेरी गुड. कोणकोणते, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर. येस, प्रेझेंट, पास्ट अँड नाउ द थर्ड फ्युचर, ठीक आहे. फ्युचर टेन्स 3 प्रकारचे आहेत आणि प्रत्येक टेन्सचे काय आहे, 4 उपप्रकार आहेत. 4 उपप्रकार आहेत का, 4 उपप्रकार आहेत. पहिला आहे सिंपल,
दुसरा आहे काय आहे दुसरा? Continuous. कंटिन्युअस, परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस. आता हे तुम्हाला प्रत्येकच टेन्सला लागू पडते. जसं तर प्रेझेंट म्हटलं, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग याचे तुम्हाला फॉर्म्युले सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे, फॉर्म्युले सुद्धा करून ठेवा. त्या फॉर्म्युल्यानुसारच तुम्हाला तिथे वाक्य दिले जाणार आणि त्या वाक्यानुसार तुम्हाला कसं आयडेंटिफाय द टेन्स किंवा टेन्सचं नाव दिलेलं असणार किंवा उपप्रकार दिलेला असणार. त्या उपप्रकारामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लावून दिलेल्या प्रश्नाचं किंवा ऑप्शन तुम्हाला निवडायचा असणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेन्स सुद्धा करून ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे. वर्ग 7वीला टेन्स करणं खूप आवश्यक आहे. तर तुमचा जो अभ्यास आहे आता राहिलेले खूप दिवस कमी राहिलेले आहेत तुमच्याकडे. तर OMR शीट कॅमेरामध्ये विजिबल होतंय का? ओके, OMR शीट दिसत आहे तुम्हाला स्लाइडवर? येस, रिस्पॉन्स करा. आपल्याला आपला क्लास थोडा आता इथे स्टॉपच करायचा आहे. हे लास्ट आहे. दिसते मॅम. बाकीच्या उरलेल्या 2 सेशन मध्ये सुद्धा OMR तुम्हाला सांगितल्याच जाणार. OMR शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. याच्यावर व्यवस्थित सोडवा तरच तुम्हाला पास होणे आहे. क्वेश्चन सेट तर आपण बघितलाच आहे. OMR सुद्धा बघणे गरजेचे आहे. तर बघा, मी आता सांगणार नाही. डेमो मध्ये तुम्हाला एकदा OMR शीट समजून सांगितली होती. मला सांगा इथे काय लिहायचं आहे? फर्स्ट कॉलम मध्ये काय लिहायचं आहे? शाळेच्या युडाईस नाव कोड. शाळेचा युडाईस कोड. व्हेरी गुड. सेकंड कॉलम मध्ये रोल नंबर. रोल नंबर कसा लिहावा लागेल? आपले रोल नंबर 3 डिजिट मध्येच असणार का? रोल नंबर 3 डिजिट मध्ये असणार का आपला? लास्ट 3 डिजिट आपल्याला इथे एंटर करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या साईडच्या कॉलम मध्ये काय करायचं? हा, आपण ज्या सेंटरवर पेपर सोडवायला जाणार आहोत त्या सेंटरवर आपल्याला सेंटर कोड तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं मीडियम कोणतं असणार? हिंदी असणार, मराठी असणार, ते तिथे तुम्हाला कलर करायचा आहे बॉल. त्यानंतर तुमचं त्याच्याच खालच्या बॉक्स मध्ये वर्ग 4 किंवा वर्ग 7 असं लिहिलेलं असणार. ठीक आहे, त्यामध्ये बाकीचे जे पर्याय आहेत तुम्हाला कशा पद्धतीने गोल करायचे आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे 3. तर 3 सर्कल, तिसरा सर्कल तुम्हाला कलर करणे आहे. ठीक आहे, 2 चा पर्याय 4 वर तुम्हाला कलर करायचा आहे. इन केस तुम्हाला माहित झालं की क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर 4 आहे, परंतु तुम्ही ना चुकून दुसरा सर्कल कलर केला होता, चौथा सर्कल तुम्हाला कलर करायचा होता, परंतु चुकीने तुम्ही दुसरा सर्कल भरून घेतला दुसऱ्या सर्कल मध्ये. मग तुम्ही याला क्रॉस करून याला भरू शकत नाही. तुम्ही याला क्रॉस करून जरी निश्चित उत्तर तिथे टाकलं तरी सुद्धा तुमचा हा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे प्रश्न कोणताही असो, OMR मध्ये जो सर्कल तुम्ही कलर कराल तोच तुमचा त्याच्या मशीन मध्ये ऍक्सेप्ट केला जाईल किंवा
तोच ग्राह्य धरला जाईल. मग जर तो पर्याय बरोबर असेल, तो सर्कलचं उत्तर बरोबर असेल, तर तुम्हाला राईट दिला जाणार. आणि जर तुमचा सर्कल अशा पद्धतीचा असेल तर तुमचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलेलं असूनही ते ग्राह्य धरले जाणार नाही. सेकंड थिंग की जर तुम्ही सर्कल रंगवताना अर्धा सर्कल रंगवला आणि अर्धा सर्कल इकडे बाहेर काढला तरी सुद्धा हा ग्राह्य धरला जाणार नाही. हा सुद्धा चुकीचाच आहे. हा सुद्धा चुकीचाच आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पुन्हा हा करून झालेला आहे, ठीक आहे, यालाही क्रॉस केलं, यालाही क्रॉस केलं आणि याला तुम्ही असं राईट टिके करून पाठवलं तरी सुद्धा हा ग्राह्य धरला जाणार नाही. निश्चित उत्तर तुमचं अशा पद्धतीने पकडलं जाणार आणि तुम्हाला अशाच पद्धतीने ओएमआर शीट फिल करायची आहे. आपल्या पेपरवर सरांची सही झाली की नाही झाली हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर लोक करतातच नाही, परंतु आपल्या पेपरकडे आपल्याला पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे. सर्वात वरती आपल्याला नाव लिहायचं आहे आपलं, ठीक आहे, आपला रोल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. इकडे फोल्ड करायची नाही, इकडे दुम्मट मारायची नाही. जसा पेपर आहे तसाच ठेवायचा, असा फोल्डही करायचा नाही किंवा असा सुद्धा करायचा नाही. मशीन मध्ये चेक होतो, त्यामुळे तो नीट आणि क्लीन असणे खूपच आवश्यक आहे. खूप जास्त गोठवू नका, नाहीतर गड्डे पडण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे तुमचा बरोबर असलेला पर्याय सुद्धा घेतला जात नाही. त्यामुळे व्यवस्थितरित्या हँडल करणे खूप गरजेचं आहे ओएमआरला. आता आपण इथेच आपलं सेशन संपवूया. आता मला सांगा, या बाबतीत ओएमआर बाबतीत किंवा क्वेश्चन बाबतीत काही जर प्रश्न असतील किंवा डाऊट असतील तर आपण विचारू शकता मला. येस, मुलांना काही क्वेश्चन आहेत का तुमचे? काही कळलं असेल, काही राहून गेलं असेल, ओएमआर बद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा आपण नेक्स्ट संपवूया, कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्याला नेक्स्ट सेशनची पण तयारी करायची आहे. तुम्हाला पण अभ्यास करायचा असणार. मनोज सर, एनी क्वेश्चन प्लीज? मुलांना किंवा शिक्षकांना जर काही प्रश्न किंवा डाऊट असेल तर प्लीज विचारू शकता. अदरवाईज आपण माझा थांबूया. आवाज आहे? मनोज सर, माझा आवाज आहे का? हा, येतोय सर, बोला. हा, थँक्यू सर्वांना. पण उद्या पण आपलं सत्र या 3 वाजताच राहील, तर सर्वांनी थोडस वेळेवर जोडण्याचा प्रयत्न करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या वेळेत जर जोडलं तर विद्यार्थ्यांना भरपूर पुन्हा काही आपल्याला शिकता येईल विद्यार्थ्यांना. तर उद्या ह्याच टायमाला आपण बोलू. मनोज सर, माझा आवाज आहे ना? येस येस, येतोय आवाज. एकदा मी नेटवर्क नाही आहे तर तुम्ही पण आपल्याकडून सांगून द्या थोडं. माझा आवाज येतो सर्वांना? हॅलो, येतोय सर, येतोय. आजचं जे सत्र झालेलं आहे ते इंग्लिश सेशन बाबत झालेलं आहे. या आधी जो आपण सेशन घेतला होता त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आपण कम्प्लीट केलेली आहे, ठीक आहे. उद्या प्रॉपर माझं स्वतःचं सेशन असेल 3 वाजता मराठी या विषयावर. मराठीचे आपल्या पेपरला 25 प्रश्न आहेत, इंग्लिशचे 25 प्रश्न आहेत. मॅडमने खूप उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला की नेमका प्रश्न कसा वाचायचा, काय विचार केला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला सर्व सांगितलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला एनी क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, कुठे प्रॉब्लेम येते कुठे नाही. आणि मॅडमनी ही मार्कशीट महत्वाची समजून सांगितली, कारण की तुम्ही काही पण अभ्यास करा, जेवढा पण अभ्यास करा, जर हे तुम्ही बरोबर भरू शकले नाही तर तुमचा पूर्ण वेस्ट जाऊ शकते, पूर्ण अभ्यास पाण्यात जाऊ शकते. म्हणून याला जास्तीत जास्त सवय करा मार्कशीटची, आणि प्रश्न कसा वाचावा तो महत्वाचा पॉइंट आहे, ठीक आहे. काही असेल तर विचार. मनोज सर, चंद्रशेखर सर, जर काही डाऊट नसेल किंवा कोणी काही क्वेश्चन नसेल तर आपण स्टॉप करूया इथे. येस मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. थँक्यू. Thank you.